श्री गणेशाचा ज्ञानयज्ञ. दाखरू सोमण यांचं लेखन आणि स्मिहा पाटोळे हिचं सादरीकरण. नमस्कार. जाणून घेऊया सुखकर्ता दुःखहर्ता गणरायाविषयी. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा. पार्थिव म्हणजे मातीच्याच गणेश मूर्तीचे पूजन केले जाते. त्याला कारणही तसेच महत्त्वाचे आहे. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते, त्यामुळे पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. श्री गणेश हा भारतीयांचा अत्यंत लाडका बाप्पा आहे. तो शिव पार्वतीचा पुत्र आहे. तो गणांचा नायक आहे. तो सुखकर्ता आहे. तो दुःखहर्ता आहे. तो संकटांचा नाश करणारा आहे. तो दुष्टांचा नाश करणारा आहे. तो बुद्धिदाता आहे. तो 14 विद्या 64 कलांचा अधिपती आहे. हे सर्व गुण आपल्या अंगी यावेत यासाठी आपण गणेश पूजन करीत असतो. गणपतीचे एकूण 3 अवतार झाले. या 3 अवतारांचे 3 जन्मदिवस आपण साजरे करतो. पहिला वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जन्मदिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा जन्मदिवस. आता आपण पाहूया गणपतीच्या रूपातून आपल्याला काय शिकायला मिळते. गणपतीची मूर्ती प्रसन्न दिसते, सारखी टक लावून पाहावीशी वाटते. गणपतीचे डोके खूप मोठे आहे, कारण त्यात 14 विद्या 64 कला सामावलेल्या आहेत. आपणही तसेच बुद्धिवान व्हायला हवे. गणपतीचे कान मोठे आहेत. तो सर्वांचे शांतपणे ऐकून घेतो. आपणही सर्वांचे नीट ऐकून घ्यायला पाहिजे. गणपतीचे डोळे किती बारीक आणि सुंदर आहेत. आपणही सर्व गोष्टी नीटपणे पाहायला हव्या. गणपती अनेक कामे एकावेळी करतो, म्हणून त्याला 4 हात आहेत. आपणही खूप मेहनत करायला पाहिजे. गणपतीचे पोट मोठे आहे. तो सर्वांचे अपराध पोटात घेतो, त्यांना क्षमा करतो. आपणही क्षमाशील व्हायला हवे. गणपतीपासून आपण अनेक गोष्टी शिकायला पाहिजे आहेत. तो सुखकर्ता आहे. आपणही इतरांना मदत करायला पाहिजे. तो दुःखहर्ता आहे. आपणही इतरांचे दुःख कमी करण्यासाठी त्यांना मदत करायला पाहिजे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.